महाडा वसाहत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी. प्रबुद्ध सामाजिक मंचने दाखवले एकतेचे दर्शन. प्रथम नमो गौतमा या सुमधुर गीतांनी केली जयंतीची सुरुवात. माजी सरपंच हनुमान विष्णू ठोंबरे, कुणाल पाटील, आनंद फुलोरे यांचा जयंतीस पुढाकार. शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, तालुका प्रमुख गजानन मोतीराम पाटील, जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव यांची उपस्थिती ठरली प्रार्थनीय. कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविले रमान, चांदण्याची छाया कापराची माया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांनी या महान जयंतीची सुरुवात यावेळी करण्यात आली. खोनी महाडा वसाहत येथील प्रबुद्ध सामाजिक मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नियोजनबद्ध साजरी केली. या महान दिनी खोनी गावचे दानशूर व्यक्तिमत्व माजी सरपंच हनुमान विष्णू ठोंबरे, शिवसेना पदाधिकारी कुणालजी पाटील, आनंदजी फुलोरे यांनी ही केवळ जयंती नसून समतेच्या विचाराची मशाल तेवत ठेवण्यासाठी पुढाकार घेत सर्वतोपरी सहकार्य केले. जयंती उत्सवात शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, तालुका प्रमुख तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक गजानन मोतीराम पाटील, निळजे गावचे समाजसेवक बळपाकर पाटील, उजाडणे गावचे समाजसेवक अलंकार मडवी, बुर्जूर गावचे समाजसेवक बिंदास पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेशजी जाधव यांचे शिवसेना पदाधिकारी कुणाल पाटील, आनंद फुलोरे व बुद्ध सामाजिक मंच च्या वतीने पंचरंगी शाल, पुष्पगुच्छ व भारतीय संविधान प्रदान करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तर वक्तृत्व, नृत्य, निबंध या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावर बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत आयोजित केलेल्या ऑर्केस्ट्रातील गायकांनी महामानव गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब दर्शन यावेळी घडवले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा इतिहास उलगडताना अंगावर शहारे, डोळ्यात अश्रू, प्रत्येकाच्या धमनीचे रक्त सळसळले. त्या बहारदार गीतांचे सादरीकरण करून भीमाच्या त्या लेकरांना मंत्रमुग्ध केले. प्रबुद्ध सामाजिक मंच खोनी महाडा वसाहतीने आयोजित केलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्ताने मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. 135वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतभर सुरू आहे आणि या पुणे म्हाडा वसाहतीमध्ये कुणाल पाटील यांनी हा उपक्रम येथे नव्याने सुरू केलेला आहे. प्रबुद्ध सामाजिक संस्था या माध्यमातून जयंती इथे होत आहे. ही केवळ जयंती नाही तर ही समतेच्या विचारांची मशाल आहे आणि तेही खरं आहे, कारण या ठिकाणी राहणारे सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोचून बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे सगळ्यांनी वावगावं हा संदेश देण्याचा कुणाल पाटील यांचा हा प्रयत्न आहे. निश्चितपणे त्याच्या या पहिल्या उपक्रमासाठी शिवसेना परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जय भीम. ही बघा, म्हाडा कॉलनीमध्ये ही तिसऱ्यांदा जयंती या ठिकाणी रहिवासी करत आहेत आणि हे रहिवासी फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आपल्या पहिल्या अगोदर ठिकाणी काम करत होते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेजवरती काय लिहिलेलं आहे ते फक्त जयंतीच नाही तर विचाराची हा मशाल आहे. तर हाच विचार आम्ही या 27 गावामध्ये कल्याण तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा हा समतेचा जो विचार आहे, माणसाला जोडणारा हा जो विचार आहे, जातीभेद नष्ट करणारा, अस्पृश्यता नष्ट करणारा, आपण सर्व समान आहोत या शब्दावरती प्रबुद्ध सामाजिक मंच काम करत आहे. त्यांची टीम खूप छान पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे.
मी म्हाडा कॉलनी मधले आमचं प्रबुद्ध सामाजिक मंच आहे ते खूप खूप म्हणजे खूप नावाजोगं आहे. आणि 3 वर्षापासून मी पनवेलला, आधी मी पनवेलला राहायचे, पण आता मी इथे आले राहायला थोडे दिवस परत गेले. पण मला असं वाटतं की इथून कधी जावं नाही. अशी ही जयंती आहे बाबासाहेबांची. आणि इथले जे कार्यकर्ते आहेत, आमचे काकडे साहेब असतील, सगळे वाकुडे साहेब, बाकीचे सर्व पदाधिकारी आहेत, पण खूप चांगले लोक. आणि बाबासाहेबांचे विचार म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी असंच करत राहावं. मी त्यांना सहकार्य करणार आहे कायम. आणि मी कधी मला काही माझ्याकडून त्यांना पाहिजे असेल किंवा काही गरज असेल तर त्यांनी मला 100% जय भीम. मी सर्वात प्रथम आनंददादा फुलोरे आणि कुणालदादा पाटील आणि हनुमान टोंबे यांचं मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. आणि प्रबुद्ध सामाजिक मंच सगळे जे ग्राउंड लेवलचे सगळे पदाधिकारी आणि सगळं महिला मंडळ आहे, मी यांचं खूप खूप आभार मानतो. आणि याचा मी एक गोष्ट सांगू इच्छितो की माशांचा जो थवा आहे, मधमाशांचा थवा, आपण जेवढे एकत्र राहू आणि एकचा बळीने आपण लढू आणि आपल्या महापुरुषांचे जे विचार आहेत तर ते आचरणात आणू आणि आपली स्वतःची प्रगती आपण यामुळे साधू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. प्रबुद्ध सामाजिक मंचाच्या वतीने आम्ही विविध उपक्रम करत असतो. उपक्रमासोबत आम्ही कार्यक्रम विविध करत असतो. कार्यक्रमासोबत आम्ही शालेय असतील की विविध शैक्षणिक असेल किंवा आर्थिक असेल, आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. आणि तसेच आमचे आधारस्तंभ जे आहेत ते कुणाल पाटील असतील, आनंद फुलोरे असतील आणि आमचे सरपंच जे आहेत ते हनुमंत ठोंबरे यांचे आम्हाला सतत सहकार्य लाभत असतात. या सर्वांच्या संमतीने, या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आम्ही हा भव्य दिव्य हा कार्यक्रम आम्ही पार करत आहोत. आणि असंच तुमच्या सर्वांचं सहकार्य किंवा आम्हाला असंच सहकार्य असेल तर प्रबुद्ध एक दिवस निश्चित सांगू शकतो तर खूप पुढे जाईल आणि सामाजिक, आर्थिक किंवा विविध कार्य आम्ही असंच पुढे करत राहू. एवढं करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्ता करणं आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त दिशा वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.